दरम्यान काही दिवसांपूर्वी नारायण राणे हे एबीपी माझाच्या कट्ट्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या संस्कृतीत होणारी घुसमट बोलून दाखवली होती। ज्या पद्धतीचं काँग्रेसचं कल्चर आहे त्याच्यामुळे फार कधी-कधी अस्वस्थ व्हायला होतं की सांगणार कोणाला अस्वस्थ होऊन पण नावीलाज आहे, त्याच्यामध्ये काय मार्ग नाही आहे। जरी असं वाटलं की ते बाबा हे काय याच्यातून काय वेगळं काही चित्र दिसत नाही, पण काही वेळा सहन करावं लागतं, काय मार्ग काढावे लागतात। मला जे योग्य दिसत नाही ते मी बोलतो। आता परवाही मी मुंबईमध्ये नागपूरच्या महानगरपालिकेचे उमेदवार निवडत असताना मी होतो। मी 6ला गेल्यानंतर जे काही घडलं ते त्यानंतर घडलं, हे मला मान्य नाही, आजही होते ते मान्य नाही। पण त्यासाठी महाराष्ट्राच्या नेतृत्वाने याची दखल घेऊन हे थांबवलं पाहिजे। ही क्षमता त्या अध्यक्षाची असली पाहिजे। त्याने उघड्या डोळ्याने बोलायचं नाही आणि सगळ्या गोष्टी दिल्लीला पाठवायची नसतात, महाराष्ट्रातच संपवला पाहिजे या मताचा मी आहे। त्याला कारण मराठी म्हणत सांगतो मालवणी घरासारखी होगे सुनी। आता काँग्रेसमध्ये आलो तर काँग्रेसचं कल्चर आत्मसात करायला पाहिजे ना, तसं वागलं पाहिजे, नाही तर किक बसेल ना इकडून पण। दरम्यान काँग्रेसमध्ये होणारी घुसमट राणेंनी बोलून दाखवली। शिवाय या आधी सुद्धा भाजपमधून मला बोलावलं होतं याबद्दल सुद्धा त्यांनी माझा कट्ट्यावर खुलासा केला होता। माझ्याने साहेबांनी पण मला अनेक जण विचारतात, नितीनने पण विचारलं, पण विचारलं मैत्रीपुणे विचारतात, याचा तर मी हो नाही म्हणालो। मागच्या विधानसभेच्या वेळेस फॉर्म भरू नका, दिल्लीत या आणि शपथविधी घ्या। मी बोललो शक्य नाही, एक दिवसात माझ्यासारख्या नेत्यांनी हे होत नाही बोललो राजकारणात। त्यामुळे मी कधीही अनेक जणांनी जरी विचारलं असलं आणि प्रयत्न असले तरी मी तसं म्हणालो नाही की मला बीजेपीत जायचं आहे। आणि माझा स्वभावाचं वर्णन तुम्ही केलं, मला जायचं असेल तर मी कशाला लपवीन, मी सांगेन आणि मी कोणाला घाबरत नाही हो। त्यामुळे आता काल नेमकं अहमदाबादमध्ये काय झालं, येत्या काही दिवसामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात राजकीय वर्तुळामध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता थोड्याच वेळात नारायण राणे हे माध्यमांच्या समोर येऊन कालच्या भेटीबद्दल काय बोलतात हे पाहणं सुद्धा उत्सुकतेचं असणार आहे आणि हे सगळे आम्ही तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवणार आहोत। त्यामुळे आता नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार का याबद्दलची जी चर्चा होती त्या चर्चेला अधिकच बळ मिळताना पाहायला मिळतंय। काल रात्री अहमदाबादमध्ये एक मोठी राजकीय अशी बातमी घडलेली आहे। अर्थातच नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची। अहमदाबादमध्ये मी वैयक्तिक कामासाठी गेलो होतो असा नारायण राणेंनी दावा केला, जो दावा साफ फोल ठरला, कारण की ही जी दृश्य हाती आली आहेत ही दृश्य यासाठी खूप पुरेशी आणि बोलकी आहेत।